हाय, मी श्रद्धा. आज मी दाखवणार आहे एकदम सॉफ्ट लुक बेसिक प्रोडक्ट्स यूज करून. सगळ्यात आधी मी क्लेन्स करून घेतला आहे फेस अँड देन आय हॅव स्टार्टेड विथ सेटॅफिल मॉइश्चरायझर, सेटॅफिल डॅम. माझी स्किन ड्राय आहे सो आय एम यूजिंग सेटॅफिल डॅम. खूप कमी क्वांटिटीमध्ये घेतलं आहे मी बिकॉज समर्स चालू आहेत सो आय एम नॉट यूजिंग टू मच ऑफ मॉइश्चरायझर. त्याच्यानंतर आपण घेतला PSCचा प्रायमर. बरेचसे प्रायमर्स मी यूज केले आहेत बट PSC मला खूप चांगला वाटतो रेग्युलर बेसिसवरती वापरायला. त्याची पण आपण अगदी कमी क्वांटिटी घेतली आहे. देन आय एम डुईंग कलर करेक्टिंग विथ एलेगल कन्सिलर. ह्याच्यामध्ये मी जे डीप रेड कन्सिलर येतं ऑरेंज कन्सिलर ते घेतलं आहे एलेगलचं. आणि जिथे जिथे डार्क स्पॉट्स आहे, टॅन स्किन आहे, तिकडे सगळीकडे मी हे कन्सिलर लावून घेणार आहे. त्याच्यावरती मी घेतलं आहे फॉरेवर 52चं कन्सिलर. ह्याची शेड नंबर आहे 7. ही थोडी डीप शेड आहे बट मला डार्क स्पॉट्स करेक्ट करायचे आहेत म्हणून मी ही कन्सिलर लावून घेते. चांगलं ब्लेंड करून घ्यायचं. कन्सिलर लावल्यानंतर जिथे जिथे मी कलर करेक्टर लावलं होतं तिथे सगळीकडे मी कन्सिलर लावून घेतलं आहे आणि आय एम ब्लेंडिंग इट थरली. फाउंडेशनमध्ये मी 2 ब्रँड्स मिक्स करते आहे. एक आहे नार्सची शेड आहे स्ट्रॉबेरी आणि दुसरा ब्रँड आहे मेबलिन फिट मी पोरलेस. मेबलिनची शेड आहे 228. दोन्ही शेड्स मी व्यवस्थित मिक्स करून ब्युटी ब्लेंडरने एकदम थिन लेअर अप्लाय करून घेते आहे. आय एम ब्लेंडिंग इट थरली ऑल ओव्हर द फेस आणि लेअर एकदम थिन आहे. मी ब्रश ॲप्लिकेशन अवॉइड करते आहे बिकॉज आय वॉन्ट टू मेक इट लुक व्हेरी नॅचरल. O2चा लिक्विड ब्लश आहे. हा ब्लश मी पावडरच्या आधी ब्रशने लावून घेते आहे. व्हेरी नॅचरल. लॉरा मर्सरच्या ट्रान्सल्युसंट पावडरने मी कंप्लीट बेस सेट करून घेतला आहे. नाव आय एम यूजिंग फॉरेवर 52 करेक्टर आयलिड्ससाठी. आयलिड्सना कवर करून घेतलं आहे मी प्रॉपर. त्याच्यावरती आपण परत लॉरा मर्सर पावडरने सेट करून घेणार आय बेस. आणि एकदम लाईटर शेड ऑफ ब्राऊन आय एम यूजिंग ऑन द आयलिड्स अगेन नाव. माझं पॅलेट आहे उडाचं न्यूडचं जे पॅलेट आहे ते पॅलेट मी यूज करते न्यूड शेड्सचं. एकदम एक मी डीप शेड ऑफ ब्राऊन घेतलं आणि त्याच्यानंतर आय एम गोइंग टू जस्ट ब्लेंड ओव्हरऑल आयलिड विथ द लाईटर शेड ऑफ ब्राऊन. मला हेवी आय मेकअप नाही चालत बिकॉज आय हॅव ऑलरेडी व्हेरी बिग आईज सो मला जास्त पॉप नाही करायचं आय मेकअप. बट येस आय वॉन्टेड टू लुक बिट सॅटल म्हणून मी एकदम नॅचरल शेडमध्ये कलर्स यूज करते आहे. ब्रोज करून घेतले मी विथ फॉरेवर 52 ब्राऊन जेल लायनर. त्याचं शेड खूप लाईटर आहे त्याच्यामध्ये चांगलं वाटतं ब्रोजसाठी तरी मी फुलर ब्रोज केले आहेत. देन आय एम यूजिंग मेबलिन लायनर. मी थोडंसं हलकं विंग लायनर करून घेतलं. आय डोंट वॉन्ट खूप बोल्ड लायनर बट एक हलका विंग लायनर मी करून घेतला याच्यामध्ये. फिनिशिंग इट अप विथ अर्बन डिके स्प्रे, अर्बन डिके ऑल नाईटर स्प्रे. आणि किरोची सिनेमन लिपस्टिक आहे. इट्स व्हेरी न्यूड नॅचरल ब्राऊन. आय एम यूजिंग दॅट लिपस्टिक. ओपनिंग अप माय हेअर अँड दिस इज हाऊ द फायनल लुक इज. मी स्प्रे मारला तो अजून सुकला नाही आहे, तो ड्राय होतो आहे. ड्राय झाल्यावरती परत एकदा मी त्याच्यावरती लॉरा मर्सर पावडरचं एक बेस करून घेतला बिकॉज इट वॉज लुकिंग व्हेरी ग्लॉसी. सो मला थोडं मॅट लुक हवा होता म्हणून मी त्याच्यावरती एक हलका लॉरा मर्सरचा एक परत बेस फिरवून घेतला आणि दिस इज हाऊ द फायनल लुक इज. थोडं पॉपसाठी परत एकदा लास्टला मी ब्लश परत करून घेते हलका बिकॉज पावडरनंतर ब्लश परत फ्लॅट झालेला. सो आय जस्ट टू गिव्ह द फीचर्स थोडे एलिवेट करायला मी परत एकदा ब्लश करून घेतला. फेंटी ब्युटीचं हायलायटर एकदम थोडंसं घेतलं आहे मी. मास्कारा आणि दिस इज हाऊ इट इज द फायनल लुक. यू कॅन सी इट्स व्हेरी नॅचरल. जास्त काही लेअर्ड अजिबात नाही केलेला आहे मेकअप. रेग्युलर आपण बाहेर जाताना वगैरे बेस करू शकतो. सो लेट मी नो तुम्हाला कसा वाटला हा लुक. इफ यू रिअली लाईक इट मला कमेंट्समध्ये तसं सांगा आणि आय विल ट्राय टू कम अप विथ मोर व्हिडिओज लाईक दिस. I hope you like the look.